शुक्ला कंपाऊंड येथील एका गल्लीत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मनमानी करत एका डेअरीचे हजारो रुपयांचे सामान उचलून नेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून कल्पेश सपके नामक कर्मचारी व त्याचे वरिष्ठ अधिकारी दुकानातील वस्तू उचलताना स्पष्टपणे दिसून येतात। मुकद्दर अली यांनी सांगितले की 6 ऑगस्टला मी माझे दुकान पुन्हा सुरू केले आहे, मात्र याआधी कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी माझे सामान जबरदस्तीने उचलून नेलं। त्यांनी अधिकाऱ्यांच्या निवडक कारवाईवर आश्चर्य व्यक्त केलं असून माझे दुकान मोठ्या आकाराचं असूनही ते त्यांच्या लक्षात आलं नाही, हे खूपच आश्चर्यजनक आहे असेही ते म्हणाले। दुहेरी निकषाचा आरोप। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रोशन पाटील यांनी सांगितले की नगर परिषदेतील काही कर्मचारी फक्त निवडक दुकानदारांनाच परवानगी देतात आणि गरीब व लहान व्यावसायिकांवर अन्याय करतात। त्यांनी लवकरच काही कर्मचाऱ्यांच्या गैरप्रकाराविषयी मीडियासमोर पुरावे सादर करण्याचा इशारा दिला आहे। धमक्यांचं वातावरण। सदर गल्लीमध्ये एका कचऱ्याच्या गोणीतूनही कारवाईची चेतावणी देण्यात आली असून स्थानिक नागरिकांना धमकावल्याचे आरोपही समोर आले आहेत। या अन्यायकारक वागणुकीविरोधात संतप्त स्थानिक नागरिक आणि व्यापारी यांनी लवकरच नगर परिषद कार्यालयासमोर भूक हडताळ करण्याचा निर्णय घेतला आहे। रिपोर्टर संदीप थोरात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।